हॅलो गायज, पीजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण छोलेची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण रात्रभर भिजवलेले छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते ॲड करूयात। त्यामध्ये पाणी 1-1.5 ग्लास पाणी ॲड केले मी, आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचाभर हळद आणि 1 चमचाभर तेल। तेल टाकल्यामुळे आपले छोले छान असे शिजतील लवकर। आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतले आहेत आणि मॅक्झिमम 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत कुकरच्या। आता इथे वाटणाची मी तयारी करत आहे। वाटणामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण हे छान असं वाटून घेत आहे। हे छान असं वाटून घेतल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपले छोले छान शिजलेत का नाहीत। कुकर गार झालेला आहे। गार झाल्यानंतर मी उघडला आणि त्यामध्ये चेक केलं व्यवस्थित शिजले का नाही। आपले छोले छान असे शिजलेले आहेत। आता इथे मी कढई घेत आहे। कढई छान अशी गरम करून घ्यायची आपल्याला। त्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचे आहेत। तेल छान असं गरम झालं। तेल टाकलेलं छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण तमालपत्र टाकायचं आहे। तमालपत्र, जिरे आणि वाटलेलं वाटण टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात, जसे की लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ। आधीही आपण शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ मी इथे ॲड केलेलं आहे। परतून घेतल्यानंतर छोले टाकायचं आहे। त्यातलं थोडंसं पाणी सुद्धा मी इथे टाकलेलं आहे। हे टाकून आपण छान असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर थोडीशी अशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी टाकलेली आहे त्यामध्ये। आता परतून झाल्यानंतर आता मी एका प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। बघा किती घटसर अशी ग्रेव्हीदार आपली छोलेची भाजी तयार झाली आहे, एकदम मस्तच अशी अप्रतिम। आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला म्हणजे पीजे रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।